कर्नाळा सलग पठार नसूनही 2-3 टेकड्या, मध्ये असलेला दुरूनही लक्ष वेधून घेणारा अंगठ्यासारखा सुळका, ह्याच्या भोवती तटबंदी बांधून उभारलेला एक अद्भुत किल्ला. यावर ताबा मिळवण्यासाठी अनेक राज्यसत्तांमध्ये झालेल्या लढाया, पुरंदरचा तह आणि त्यानंतर मराठ्यांचा पराक्रम अशा अनेक घटनांचा साक्षीदार असलेला किल्ला होय. सभोवताली असलेलं घनदाट जंगल, त्याच्यामध्ये साधारणतः 150च्या आसपास स्थानिक पक्षी आहेत आणि 40 वेगवेगळ्या ऋतूत स्थलांतर करणारे पक्षी, या सर्वांनी मिळून बनलेलं कर्नाळा पक्षी अभयारण्य. आणि मराठी चित्रपटाच्या इतिहासातील मैलाचा दगड ठरलेला, गोनीदांच्या कादंबरीवर आधारित 1977 साली आलेला जैत्रजेत या चित्रपटातील लिंगोबाचा डोंगर आबाळी गेला, यातील लिंगोबाचा डोंगर म्हणजे हाच तो कर्नाळ्याचा सुळका होय. सुरुवातीला असलेल्या पक्षी संग्रहालयातून तुम्हाला किल्ल्याकडे जाणाऱ्या वाटेचे बोर्ड ठिकठिकाणी पाहायला मिळतील. अशा या अनेक घटनांचा साक्षीदार असणाऱ्या आणि अद्भुत बांधकाम असणाऱ्या या कर्नाळा किल्ल्याची सफर करण्यासाठी आज आपण आलो आहोत. या घनदाट जंगलामध्ये पक्ष्यांसह प्राण्यांचंही अस्तित्व आहे. बिबट्या, त्यानंतर चितळ, रानडुक्कर, भेकर याच्यासह अनेक छोटे मोठे प्राणी या जंगलामध्ये आहेत. नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आलो आहे कर्नाळा किल्ला, मुंबईपासून जवळ असलेला. आणि तुम्हाला माहिती आहे पक्षी अभयारण्य आहे. हे पूर्ण शांतता, एकदम थंड हवा नाही म्हणता येणार कारण आम्ही दुपारी आलो, उशीर झाला आहे थोडासा. पण जंगल असल्यामुळे ऊन डायरेक्ट तुम्हाला नाही लागत आहे. वरती जायला साधारणतः 1 तास लागेल. सुरुवातीला आल्यानंतर हॉटेल वगैरे आहेत, नाश्त्याची सोय आहे. इथं कॅमेरा किंवा पर पर्सन तुम्हाला पैसे पे करावे लागतात. काही तुम्ही साहित्य नेणं असाल ते चेक केलं जातं आणि एक डिपॉझिटही ठेवलं जातं. तर सुरुवातीला पक्ष्यांचे बघण्यासाठी तुम्हाला पर्याय आहेत, पण किल्ला यायचा असेल तर मार्गही दाखवलेला आहे, तो तुम्हाला दाखवतो कुठून जायचं. आणि अगदी व्यवस्थित आहे. वर्दळीच्या ठिकाणी मुख्य रस्त्यापासून बाजूला असल्यामुळं एवढा अवघड ठिकाणी नाही आहे, पण एक वेगळा आनंद आहे इथं जाण्याचा. चला आता आम्ही सुरुवात केली, वरती जाऊया. हा भाग वन खात्याच्या ताब्यात असल्यामुळं इथं बऱ्याच गोष्टींवर त्यांचं नियंत्रण आहे. तुम्ही रात्री किल्ल्यावरती राहू शकत नाही आणि सायंकाळी 4 ते 5च्या आसपास तुम्हाला किल्ला सोडावा लागतो. याच्यासह अशा प्रकारचे अनेक सूचना फलक तुम्हाला ठिकठिकाणी पाहायला मिळतील. या गडाबद्दलच्या उपलब्ध सर्व ऐतिहासिक नोंदी तुम्हाला गडाच्या अगदी सुरुवातीलाच समोर दिसतो या माहिती फलकावर पाहायला मिळतील. मित्रांनो, 10 मिनिटं झालेत. इथं पाठीमागं जो अंगठ्यासारखा भाग किल्ल्याचा सुळका आहे तो दिसतोय. पूर्ण शांतता, डायरेक्ट ऊन तुम्हाला लागणार नाही. अगदी आम्ही 12-12:15 पोचलो आहे, तरी फारसं ऊन नाही आहे. पूर्ण जंगल सभोवताली दिसणारं. तर सकाळी जर आला तर इथं आणखी सौंदर्य पाहायला मिळेल. चला बघूया किती वेळ लागते वरती जायला. वाट अगदी सोपी आहे. तुम्ही इथं जर पक्षी निरीक्षणासाठी येणार असाल तर शक्यतो सकाळी लवकर 6च्या आसपास किंवा सायंकाळी 5-6 नंतर, परंतु त्यावेळी तुम्हाला इथं थांबण्याची परवानगी मिळत नाही आहे. त्यामुळं पक्षी निरीक्षण करणार असाल तर शक्यतो सकाळी 6 वाजता या. आम्ही पोचलो तेव्हा बऱ्यापैकी ऊन आलेलं होतं, त्यामुळं पक्षी आजूबाजूला सहसा तुम्हाला आवाज येतील, पण त्यांचं निरीक्षण करणं तेवढंसं सोपं राहत नाही. खास त्यासाठी वन खात्याने वेगळ्या जागा आणि वेगळ्या वाटा तयार करून ठेवल्या आहेत. खाली 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 बघायचं, खाली पाय अडकला त्याच्यावर. काय नाही झालं, खाली लक्ष ठेव. तुम्ही जर पावसाळ्यात आला तर समोर दगड दिसतात, या ठिकाणी ओहोळ वाहत असतात. परंतु इथं तुम्ही अगदी कुठल्याही ऋतूत आला तर एक तुम्हाला किल्ल्याच्या वाटेचा सुखद अनुभव मिळेल. सर्वत्र हिरवीगार झाडी, आणि हे या जंगलाचं वैशिष्ट्य आहे की कुठल्याही ऋतूमध्ये इथं असणाऱ्या झाडी नेहमीच हिरवीगार राहते. एक अद्भुत भौगोलिक स्थान लाभलेला हा किल्ला आहे, कारण इथूनच पाताळगंगा नदी जिथं समुद्राला मिळते ती खाडी, त्यानंतर कारंजा क्रेक आपण म्हणतो, त्याच्या व्यतिरिक्त उरणचा भाग आणि मुंबई किंवा कल्याण बंदरातून येणारा माल जो घाटावर जात असे त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी याच्यासारखा डोंगरी किल्ला खरंच या आजूबाजूला तुम्हाला पाहायला मिळणार नाही. या जंगलात मोठ्या वृक्षांसह अनेक वैशिष्ट्यपूर्ण वेली तुम्हाला पाहायला मिळतात. समोर बघा, अशा प्रकारच्या वेली तुम्हाला जंगलात किंवा या गडाच्या वाटेवर सर्वत्र पाहायला मिळतील. मित्रांनो, 20 मिनिटं झालेत.
पूर्ण गार हवा आहे, अगदी ऊन असलं तरी. या किल्ल्याच्या इतिहासाबद्दल जर सांगायचं झालं तर 1657च्या आसपास महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात सामील करून घेतला आणि पुरंदरच्या तहात परत मोगलांना द्यावा लागला आणि 1670मध्ये परत स्वराज्यात सामील करून घेतला. पण याच्या बांधकामावरून हा किल्ला सातवाहनकालीन असावा इथं असलेल्या कोरलेल्या टाक्यांवरून अशी शक्यता वाटते. याचं अंतर पनवेलपासून 12 किलोमीटर आणि मुंबईपासून 62 किलोमीटर अंतरावर आहे. पाठीमागं बघा पूर्ण जंगलाचा भाग चढायला चालू केल्यापासून पायथ्यापासून सुरू केलेली चढाई साधारणतः अर्ध्या तासानंतर या जंगलातील वाटेने आपण येऊन पोहोचतो एका छोटेखानी पठारावर. इथंच पलीकडच्या बाजूने येणारी वाट ही मिळते आणि या जागेला म्हणतात नागेश पॉईंट. इथून तुम्हाला रसायनी, त्यानंतर पाताळगंगा नदी या सर्व गोष्टी पाहायला मिळतात. याच्याच दूरवर कलावंतीन दुर्ग प्रबळगड ही तुम्हाला दिसतो आणि इथून पुढं तुम्हाला साधारणतः 1 किलोमीटर अंतर अजूनही चालावं लागेल. पण बराचसा भाग हा सपाट पठारावरून जाणारा आहे, त्यामुळे तेवढी जमछाक होत नाही. उजव्या बाजूला किल्ल्याकडे जाणारा मार्ग आहे, समोर बोर्ड दिसतो, आणि डाव्या बाजूला पलीकडच्या गावातून येणारी वाट तुम्हाला पाहायला मिळेल. थोड्याच वेळात मित्रांनो आपण या डोंगर सोंडेवर येतो. त्यानंतर उजव्या बाजूला जो किल्ल्याचा मुख्य भाग आहे त्याच्याकडे आणि डाव्या बाजूला पोसरी गावाकडे जातो. म्हणजे मूळ जो चढाईचा भाग आहे तो साधारणतः 20 ते 25 मिनटापेक्षा जास्त नाही आहे. त्यानंतर या दोन्ही बाजूला दिसणारा भाग पूर्ण सपाट पठारावरून पुढे आल्यानंतर आणखी काही टेकड्यांनी हा भाग किल्ल्याकडे जाताना उंच होत जातो. या ठिकाणी सुरुवातीला जसं होतं तशा प्रकारचं जंगलही नाही आहे, त्यामुळं उशीर झाला यायला तर इथं उन्हाचा त्रास होतो. आणि हा किल्ला समुद्रापासून जवळ असल्यामुळं इथली ह्युमिडिटी, आर्द्रता इतर किल्ल्यांपेक्षा जास्तीच आहे. त्यामुळं जर या गडावर येणार असाल तर शक्यतो लवकर या. दुसरी जी चढाई आहे डोंगर सोंड्यावरून पुढे आल्यानंतरची, ती झाल्यानंतर परत या डोंगरावरून चालत, डोंगर सोंड्यावरून चालत आपण जातो. त्यावेळी तुम्हाला समोर किल्ल्याचा नजारा दिसतो, तुम्हाला दाखवतो. तेव्हा पाठीमागं अंगठ्यासारखा जो भाग आपल्याला खालून दिसतो तो इथून अगदी व्यवस्थित दिसतो. आता इथून पुढं पूर्ण सपाट भाग आहे चालण्याचा. त्यानंतर जो कडा आहे गडाचा मुख्य, त्याच्या खाली जाऊन पोहोचतो आपण. या गडावर असणाऱ्या खोदलेल्या पाण्याच्या टाक्यांवरून हा गड सातवाहनकालीन असावा असा अंदाज जरी लावला असला तरी या गडाचं बांधकामाचं श्रेय जातं नोंदीनुसार देवगिरी याच्या यादवांना, कारण 1248मध्ये त्यांनी या किल्ल्याची बांधणी केल्याची नोंद आढळते. सह्याद्रीच्या एका अनोख्या रूपाची अनुभूती म्हणजे हा कर्नाळ किल्ला. आता आपण जिथून चाललो त्याच्या दोन्ही बाजूला खोल दरी आहे. एक छोटासा भागच या किल्ल्याकडे घेऊन जातो आणि याचं मूळ जे नैसर्गिक स्वरूप आहे ते पण इतर किल्ल्यांपेक्षा पूर्णतः वेगळं आहे. मध्ये सुळका, आजूबाजूला ओबडधोबड अशा डोंगरावर असणारं एक अनमोल रत्न म्हणजे हा कर्नाळ किल्ला होय. समोर आल्यावरच तुम्हाला काही दगडी बांधकामाचे जोते दिसतील आणि त्याच्याजवळच देवीचं मंदिर आणि एखादी चौकी असावी अशा प्रकारची रचना पाहायला मिळते. मित्रांनो, या गडाची चढाई 3 टप्प्यांमध्ये आहे. जिथून आपण गाडी पार्किंग वगैरे केलं त्यानंतर पूर्ण डोंगर चढून आपण एका खिंडी किंवा डोंगर सोंडेवर येतो. त्यानंतर उजव्या बाजूला तुम्हाला परत सपाट भाग आहे. तिथून पुढे आल्यानंतर परत एक चढाई. त्यानंतर जो तिसरा टप्पा आहे त्याच्यावेळी आपण गडाचा जो मुख्य भाग आहे त्याच्या सुरुवातीला येऊन पोहोचतो. त्या ठिकाणी पाठीमागं बघा करणाई देवीचं मंदिर आहे आणि बरेच देवतेच्या मूर्त्याही आहेत आणि इथं जुन्या मंदिराचे काही दगडी अवशेष दिसतात. त्याचप्रमाणे इथं बाजूला काही बांधकामाचे अवशेषही आहे जुन्या काळी. इथं कदाचित एक चौकी असावी, ती तुम्हाला दाखवतो. त्यानंतर गडाचा मुख्य भाग आहे त्याची चढाई चालू होते. या अलीकडे जीर्णोद्धार केलेल्या छोटेखानी मंदिराच्या आजूबाजूला काही अवशेष पाहायला मिळतात बांधकामाचे. इथं काही मोठ्या आकारातील बांधकाम असावीत आणि त्याच्या बाहेर तुम्हाला देवतेच्या मूर्त्या दिसतात. सुंदर अशा आजही व्यवस्थित असलेल्या मूर्त्या आहेत. याची मंदिरं कदाचित आजूबाजूला असावीत पण आता ती अस्तित्वात नाहीत. आणि मुख्य मंदिरात तुम्ही पाहिल्यानंतर तुम्हाला सिंहावर बसलेली
करणाई माता, शस्त्रधारी करणाई माता समोर दिसते. आजही या भागातील लोकांचं श्रद्धास्थान असलेली ही देवी, याची पूजा अर्चा व्यवस्थित नित्यनेमाने आजही चालू आहे. याच्याच जवळ आणखी काही बांधकामाचे अवशेष दिसतात. ही छोटेखानी चौकी असावी किंवा मंदिराची रचना असावी हे सांगता येत नाहीये, पण इथं खाली पायाचे जे जोतेचे दगड म्हणतो आपण तसे इथं आजही पाहायला मिळतात. समोर दिसतात अशा प्रकारचे. आणि याच्या उजव्या बाजूनी जाणारी वाट तुम्हाला घेऊन जाते या गडाच्या पहिल्या दरवाजापाशी. या दरवाजाची कमान आता व्यवस्थित जरी नसली तरी याची रचना अगदी व्यवस्थित तुमच्या लक्षात येईल. सुरुवातीलाच काही पायऱ्यांचे दगड असावेत अशा प्रकारच्या रचना दिसतात. त्या पायऱ्या आता तेवढ्याच्या व्यवस्थित जरी नसल्या तरी त्यांचं वैभव त्या काळी काय असावं हे तुमच्या लक्षात नक्की येईल. आणि इथून थोडंसं पुढं गेल्यानंतर तुम्हाला समोर दिसतोय तो आहे गडाचा पहिला दरवाजा. दोन्ही बाजूचं बांधकाम अगदी व्यवस्थित आहे. याची कमान जरी पडलेली असली तरी याचं सौंदर्य अजिबात कमी झालेलं नाही. अगदी व्यवस्थित अशी रचना याची पाहायला मिळते छोटेखानी दरवाजाची. आतमध्ये गेल्यानंतर दोन्ही बाजूला पहारेकरांच्या देवड्या असाव्यात अशी रचनाही दिसते. त्याच्यावरचं छत कोसळं जरी असलं तरी रचना तुमच्या लक्षात येईल. तिथून पुढं ही अवघड वाट घेऊन जाते तुम्हाला गडावरती. ही जरी वाट अलीकडच्या काळात ग्रिल वगैरे लावून बनवण्यात आलेली जरी असली तरी ही वाट जुनी नसावी, कारण समोर जे तुम्हाला बुर्जाचं बांधकाम दिसतंय त्या बुर्जाच्या बाजूनी गडावर येणारी वाट नक्कीच नसावी. ही वाट पलीकडच्या बाजूनी असावी आणि ती कशी असेल त्याचे काही अवशेष दिसत आहेत का आपण तेही बघू. परंतु सध्या हे ग्रिल वगैरे आणि या बुर्जाचं बांधकाम जे डाव्या बाजूला दिसतंय इथून जाणारी वाट तुम्हाला घेऊन जाते एका छोटेखानी पठारावर आणि तिथून पुढे गडाचा जो समोर भाग मुख्य दिसतोय, मुख्य दरवाजा, त्याच्यापर्यंत. मित्रांनो, हा बघा पाठीमागं मुख्य दरवाजा दिसतोय गडाचा आणि इथलं तटबंदी दिसते आणि वर येणारी वाट आहे इथून आहे. त्याला ग्रिल वगैरे लावलेला आहे, पण खरी जी वाट आहे जुनी होती त्याचे काही अवशेष दिसत आहेत ते तुम्हाला दाखवतो. इथून खाली पाहिलं तर बांधकामाचे जसे रेखीव दगड असतात, दरवाजाचे असतात, तशा प्रकारचे काही दगड इथं पाहायला मिळतात. खाली जाणारी वाट थोडीशी अवघड आहे, तरी पण आपण खाली जाऊन पाहण्याचा प्रयत्न करू इथं आणखी काय दिसतंय का ते. जुनी वाट आहे त्याचे काही कोरीव दगड वगैरे तुम्हाला दाखवतो. हे बघा या बाजूला कोरीव दगड दिसत आहेत. इथे मागं पायऱ्या दिसत आहेत बघा वरती जाणाऱ्या. तोही दरवाजाचा कोरीव दगड दिसतोय. आणि या बाजूला बघितलं तर तटबंदीचाही काही भाग दिसतोय बघा. तसा वरचा दरवाजा आहे मुख्य दरवाजा, तशाच प्रकारची तटबंदी दरवाजा या बाजूला असावा अशी एक शक्यता आहे. सध्या या बाजूने कोणी येत नाही आहे. पूर्ण डोंगर सोंड्यावरून मूळचा भाग म्हणजे लोकांना ग्रिल वगैरे सगळ्या गोष्टी व्यवस्थित करण्यात आले. पण हे जे अवशेष आहेत हे बघा याच्या रेखीवपणावरून तुम्हाला लक्षात येतील. यानंतर मुख्य दरवाजाकडे जाताना तुम्हाला सभोवताली दिसेल सह्याद्रीच्या लांबच लांब डोंगर रांगा, त्याच्यावर असणारे घनदाट जंगलं आणि दिमाखात उभा असलेला हा कर्नाळा, याचा बुरुज आणि त्याचं बांधकाम आजही व्यवस्थित तुम्हाला पाहायला मिळते. समोर दिसते अशा प्रकारचं. दरवाजाची रचना, कमान आजही व्यवस्थित आहे. याच्यासह इथं असणाऱ्या मोठ्या आकारातील तोफांच्या जंग्या, जेणेकरून समोरून जर शत्रू आला तर त्याच्यावर मारा करता येईल अशा प्रकारची रचना ही आजही व्यवस्थित दिसते. उंच कड्यावर असणाऱ्या मुख्य दरवाजाकडे जाणारी वाट आजही खडतरच आहे. वरती जाताना तुम्हाला दोन्ही बाजूला ग्रिल वगैरे बसवण्यात आले आहेत, जेणेकरून ही वाट सुखकर व्हावी. आणि जेव्हा तुम्ही चढायला सुरुवात कराल तेव्हा तुम्हाला काही कोरीव दगडी पाहायला मिळतील. या कदाचित पायऱ्या असाव्यात किंवा वरून पडलेले दगड असावेत, कारण याची रचना समोर दिसते बघा दगड, अगदी सुंदर रचनेचा दरवाजातील दगड असावा असा हा दगड आहे. आणि वरती जाताना बघा आजही खडक, त्याच्यावर तेवढ्याशा व्यवस्थित पायऱ्या नाही आहेत. त्यामुळं त्या काळी हा गड जिंकण्यासाठी किती अवघड असावा हे इथून लक्षात येईल. इथं येण्यासाठी तुम्हाला साधारणतः 1 तास किंवा त्यापेक्षा जास्ती वेळ लागेल. परंतु हा किल्ला फिरताना जरी छोटेखानी असला तरी अवघड वाटांमुळे त्याच्यापेक्षा जास्ती वेळ लागेल.
सुरुवातीच्या पायऱ्या कदाचित इंग्रजांनी हा किल्ला ताब्यात घेतला तेव्हा तोडले असाव्यात अशी एक शक्यता वाटते, परंतु दरवाजाजवळच्या पायऱ्या त्याचे दगड बऱ्यापैकी शाबूत आहेत. दोन्ही बाजूला ग्रिल लावल्यामुळं हे आणखी सुरक्षित झालेलं आहे. त्यानंतर इथून जर तटबंदीवर नजर टाकली दरवाजाच्या बाजूला, जर तुम्हाला एक व्याघ्र किंवा शरभ शिल्प असतं अशा प्रकारचं एक शिल्प पाहायला मिळतं आणि ते फक्त उजव्या बाजूलाच आहे. डाव्या बाजूला अशा प्रकारचं कुठलंही शिल्प नाही आहे. कदाचित ते तिथं असावं, पण आता काळाच्या ओघात ते पडलं असावं, नष्ट झालं असावं. कर्नाळा सुळक्याच्या उजव्या बाजूला कललेल्या सूर्यनारायणाचं या दरवाजातून होणारं दर्शन हे एक वेगळंच अनुभूती देणारं होतं. दरवाजाच्या बाजूच्या पायऱ्या आजही व्यवस्थित आहे. दरवाजाची कमान, त्याच्यावर असलेलं कोरीव काम हे आजही तुम्हाला पाहायला मिळेल. आतमध्ये गेल्यानंतर नजर टाकली तर हे कोरीव काम अगदी व्यवस्थित दिसतं. याच्यावरतीही आहे, थोडंसं अंधारामुळे व्यवस्थित दिसत नसलं तरी हा दरवाजा आणखी भक्कम असावा, याच्यावरती आणखी दगड असावेत, परंतु ते पडले असावेत अशी शक्यता वाटते. हा किल्ला लढाई करून जिंकणं किती अवघड आहे याची अनुभूती तुम्ही जेव्हा या दरवाजातून वरती याल आणि आजूबाजूला नजर टाकाल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल. आणि या दरवाजातून आतमध्ये आल्यानंतर अगदी दुरूनही सर्वांचं लक्ष वेधून घेणारा या किल्ल्याचा सुळका तुम्हाला समोरच दिसतो. अद्भुत बांधणी असलेल्या या किल्ल्यावर जो दरवाजा शाबूत आहे त्याच्यामधून आतमध्ये आलोय. आता त्यानंतर आणखी एक दरवाजा आहे, इथं बघा तटबंदी दिसते. हा भाग पूर्ण तटबंदीचा आहे, त्याच्यामधून जाणारी वाट आणि पाठीमागे असणारा उंच कडा. पण इथं जिथं मी उभा आहे या तटबंदीच्या उजव्या बाजूला तिथेही काही एखादी चौकी असावी अशा प्रकारची शक्यता वाटते, कारण इथेही बांधकाम आहे, तेही तुम्हाला दाखवतो. जसं सुरुवातीला सांगितलं तसं या किल्ल्याला एक सलग पठार नसूनही या किल्ल्याची बांधणी करण्यात आलेली आहे. त्यामुळं तुम्हाला उंच सकल पठारावर अशा प्रकारचे बांधकामाचे अवशेष सर्वत्र पाहायला मिळतील. आणि या गडाचा जो दुसरा दरवाजा आहे त्याची रचना अगदी व्यवस्थित दिसते. वरती असणारा बुरुज, आजूबाजूला असणारी तटबंदी आजही शाबूत आहे. याला दरवाजा बसवण्यात आलेले आहे या चौकटीला, परंतु याची रचना आतमध्ये गेल्यानंतर अगदी व्यवस्थित आहे. हा बघा गडाचा दुसरा दरवाजा, याला व्यवस्थित चौकट वगैरे करण्यात आली आहे. आतल्या पायऱ्या आणि जो दगडी बांधकाम आहे ते आजही व्यवस्थित दिसते. हे बघा वरती जाणारा भाग, दरवाजा आत्ता बनवलेला आहे, त्याची चौकट, सर्व गोष्टी आजही व्यवस्थित आहेत. आणि या पायऱ्या चढून गेल्यानंतर आपण पोचतो गडाच्या मुख्य भागात, ज्या ठिकाणी तुम्हाला एका कोठाराचे अवशेष समोर दिसत आहेत. अगदी व्यवस्थित भिंती, वरचं छत नसलं तरी भिंतीची रचना व्यवस्थित दिसते आणि याच्यावर असणाऱ्या बुरुजावर दिमाखात फडकणारा भगवा. इथं तुम्ही पाहण्याचा प्रयत्न केला तर वेगवेगळ्या कोनात असलेल्या तोफांच्या जंग्या इथं अगदी व्यवस्थित दिसतात, जेणेकरून पहिल्या दरवाजातून जरी शत्रू आला तरी त्याच्यावरती मारा करता येऊ शकतो अशी रचना इथं करण्यात आलेली आहे. जिथं तट कोसळलेला आहे त्या ठिकाणी ग्रिल बसवून हे सुरक्षित करण्यात आलेलं आहे, परंतु याची रचना पाहण्याचा प्रयत्न केला दोन्ही बाजूला तर तटाचे, भिंतींचे अवशेष आजही तुम्हाला दिसतात, समोर दिसतात अशा प्रकारचे. या ठिकाणी पाहिलं तर इतर किल्ल्यांवर जसा बालेकिल्ला असतो त्या ठिकाणी संरक्षित वाडे वगैरे असतात, याच्यासारखी रचना इथं पाहायला मिळते. हा भाग संरक्षणाच्या दृष्टीने अभेद्य वाटतो किल्ल्याच्या बाकीच्या भागांपेक्षा, त्यामुळं इथं किल्लेदारांचे वाडे, धान्याची कोठारी या सर्व गोष्टी असाव्यात, कारण इथं तुम्हाला त्याचे अवशेषही पाहायला मिळतात. हे जोते दिसत आहेत समोर, वरती जाणाऱ्या पायऱ्या आणि एक कोठार ज्याच्या भिंती आजही शाबूत आहेत तेही तुम्हाला समोर दिसेल. या किल्ल्याला मध्ये असलेला सुळकान दोन्ही बाजूला लांबी जरी लाभली असली तर ती एक सलग नाहीये, कारण उंची त्याची वेगवेगळी आहे, परंतु याची रुंदी अगदीच कमी आहे. त्यामुळं जो भाग आहे विस्तृत त्या ठिकाणी वाडे बांधून त्याच्या दोन्ही बाजूला तट बांधून हे संरक्षित करण्यात आलेलं आहे. त्याचा तट डाव्या बाजूला तुम्हाला काही ठिकाणी दिसतोय, पण काही ठिकाणी तो आता पडलेला आहे. हे जे धान्य कोठार आता शाबूत आहे त्याच्या समोरही तुम्हाला काही बांधकामाचे अवशेष दिसतील, कमानी दिसतील, आत बाहेर ज्या वाड्यांमध्ये जाण्यासाठी असतात अशा प्रकारच्या. समोर दिसते बघा कमान. मित्रांनो, हे जे कोठार आहे हे बघा, याच्या भिंती आजही व्यवस्थित दिसतात. तुम्हाला पाठीमागे पूर्ण बाहेर जाणारा दरवाजा, हे कोठाराचे अवशेष, याच्या बाजूला काही वाडी असावेत अशा शक्यता, जे जोते वगैरे दिसतात
त्यानंतर समोरही काही अवशेष दिसतात, त्याच्याकडे आपण जाऊया. काही ठिकाणी आजही व्यवस्थित असलेल्या भिंती, त्याचे बांधकामं, चौथऱ्यांचे कोरीव दगड याच्यासह आत बाहेर जाण्यासाठी असणाऱ्या दरवाज्यांच्या कमानी या सर्व गोष्टी इथं पाहायला मिळतात. यावरून या ठिकाणी 3 ते 4 प्रकारचे वाडे, त्यानंतर धान्याची कोठारं आणि सदर या सर्व गोष्टी असाव्यात. या चौथऱ्यावरून पुढे गेल्यानंतर याच्यामध्ये प्रवेश करण्यासाठी असणारी चौकट आणि त्याच्या बाजूला असणारी तटबंदी अगदी तुम्हाला व्यवस्थित दिसते, समोर दिसते अशा प्रकारची. याच्या समोर गडाचा जो उंच सुळका आहे त्याच्या पोटात असणारी भव्य पाण्याची टाकी पाहायला मिळतात. याच बांधकामाला असणारी आणखी एक चौकट ही खाली जाण्यासाठी असावी आणि इथं भव्य आकाराची खोदीव पाण्याची टाकी तुम्हाला पाहायला मिळतात. मित्रांनो, गडाचा जो उंच सुळका आहे, जो अंगठ्यासारखा खालूनही दिसतो आणि त्याच्याबद्दल एक कुतूहल आहे, तो सुळका बघा, त्याच्या अगदी बाजूला उभा आहे मी. आणि याच्या पोटात खोदलेली अनेक पाण्याची टाकी आहेत. इथं बघा भव्य आकाराची अशी पाण्याची टाकी आहे, ती तुम्हाला पूर्ण दाखवतो. आणि या बाजूला गडाचा परिसर, छोटेखानी असलेला हा किल्ला, पण याच्यावरचं जे कोरीव काम किंवा बाकीच्या गोष्टी आहेत खरंच अद्भुत आहेत. पूर्ण कड्याच्या बाजूला या उभ्या सुळक्यामध्ये खोदलेली अशी भव्य पाण्याची टाकी आहे. त्याला प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न केला जाळी वगैरे ठेवून, पण ते तेवढंसं व्यवस्थित नाही आहे. आजही भरपूर पाणी असणारी ही पाण्याची टाकी आहे. ही जाणारी वाट थोडीशी अवघड आहे, पण इथून बघितलं तर तुम्हाला इथे एक टाकं दिसते बघा. याच्यामध्ये पूर्ण घाण आहे, खांब टाक्यांसारखी रचना आहे, पण हा भाग पूर्ण कड्याच्या बाजूला आहे. यानंतर या सुळक्याच्या बाजूला असणाऱ्या तटाच्या पायऱ्या तुम्हाला दिसत आहेत. तटाच्या अगदी बाजूला टोकावर असणाऱ्या आणि इथून एक अवघड कड्याच्या बाजूने असणारी वाट या सुळक्याच्या बाजूने आपल्याला पलीकडे घेऊन जाते. ही थोडीशी अवघड वाट आहे, धोकादायक आहे. पलीकडे जाण्याचा प्रयत्न करूया. तुम्हाला दिसेल समोर डाव्या बाजूला सुळका, खाली खोल दरी आणि एक छोटीशी पायवाट तुम्हाला घेऊन जाते पाठीमागच्या बाजूला. डाव्या बाजूला उंच सुळक्याची रचना आहे आणि पाठीमागच्या बाजूलाही काही पाण्याचे टाके आणि एका बुरुजाची रचना दिसते. त्याचा तट वगैरे आता पडलेला आहे, तरी पण काही भिंतीची रचना, तोफांच्या जंग्या याची रचना इथं असावी, कारण याच्या नजरेच्या टप्प्यात पाठीमागचा परिसर येतो. इथं बघा, इथं एक छोटेखानी दरवाजा दिसतोय बुरुजाला, त्याचे अवशेष दिसतात बघा. खरंच अद्भुत किल्ला आहे. याची जागा जरी कमी असली तरी बांधकामाची जी पद्धत आहे ती बघा. खाली पण ही बुरुज आहे, इथं एक बुरुज दिसतो, या पाठीमागे जो दरवाजा आहे तो. समोरच्या बाजूला आपण जाऊन आलो तेही 2 बुरुज आहेत. जिकडून आलो तोही एक बुरुज. 4 ते 5 दरवाजे आजही व्यवस्थित आहेत. जे 2 डोंगर आहेत, 2 टेकड्या छोट्या जिथं बुरुज आहेत, त्यांना जोडण्यासाठी असणाऱ्या पायऱ्या, या पूर्ण सुळक्याच्या भोवताली असणारे 15 ते 16 पाण्याचे टाके. याच्यावरून या गडाचं महत्त्व काय होतं हे तुम्हाला लक्षात येईल. खूप ठिकाणी गोल फिरला या कड्याला तर तुम्हाला खूप ठिकाणी आजही व्यवस्थित असलेली तटबंदी पाहायला मिळते. असा हा अद्भुत किल्ला आहे. चला आता आपण पलीकडे जाऊया. मित्रांनो, अगदी तो भाग आहे कड्याचा अवघड भाग. त्याच्याही पलीकडे गेल्यानंतर हे खांब टाक आहे भव्य आकाराचं. अशी इथं बघितली तर मला वाटतंय 7 ते 8 वेगवेगळी भव्य अशी पाण्याची टाकी पाहायला मिळतात. आणि हा जो सुळका आहे त्या सुळक्याच्या पोटात ही सगळी पाण्याची टाकी आहे. मित्रांनो, नोंदींनुसार देवगिरीच्या यादवांनी बांधलेला हा कर्नाळा पुढे तुघलकांच्या ताब्यात गेला. तुघलकांनंतर गुजरातचे सुलतान आणि गुजरातचे सुलतानांकडून अहमदनगरच्या निजामशाने हा किल्ला जिंकण्याचा प्रयत्न केला, पण तो यशस्वी झाला नाही. परंतु काही वर्षातच या किल्ल्यावर हल्ला करून निजामशाने हा किल्ला ताब्यात घेतला.
पुढे गुजरातच्या सुलतानांनी वसईच्या पोर्तुगीजांची मदत मागून या किल्ल्यावर हल्ला केला, परंतु पहिल्या प्रयत्नात पोर्तुगीजांनाही यश आलं नाही. परंतु काही दिवसातच पोर्तुगीजांनी आणखी सैनिक पाठवून या किल्ल्यावर ताबा मिळवला आणि त्यानंतर काही रुपयांची खंडणी निजामशाहकडून घेऊन हा किल्ला निजामशाहच्या ताब्यात दिला. पुढे हा किल्ला आदिलशाहीच्या ताब्यात होता की मोगलांच्या याच्याबद्दलची फारशी माहिती मिळत नसली तरी 1657 मध्ये महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात सामील करून घेतला. परंतु 1665 झालेल्या पुरंदर तहामध्ये महाराजांनी जे 23 किल्ले मोगलांना दिले त्यामध्ये कर्नाळाही होता. महाराज आग्र्यावरून सुटून आल्यानंतर 1670 मध्ये मराठ्यांनी या किल्ल्यावर हल्ला केला, परंतु हा किल्ला सहसाची जिंकता येणं शक्य नव्हतं. त्यामुळं याच्या सभोवताली मातीचे ढीग उभारून त्याच्या आधाराने मराठे तटाला भिडले आणि माळा राहून किल्ल्यावर चढून हा किल्ला ताब्यात घेण्यात आला. मित्रांनो, या सुळक्याच्या सभोवताली या सुळक्याच्या पोटात किती अद्भुत टाक्यांची भव्य टाक्यांची रचना आहे ते तुम्हाला लक्षात येईल. अगदी समोरच्या बाजूला गेल्यानंतरही आणखी एक भव्य टाका तुम्हाला पाहायला मिळेल. खांब टाक्यांची रचना आहे ही. आता आपण पूर्णतः पाठीमागच्या बाजूला आलेलो आहोत या सुळक्याच्या किंवा किल्ल्याचा जिथून प्रवेश केला तर त्याच्या पाठीमागची बाजू आहे ही. हा मार्ग दिसतोय तुम्हाला इथं येण्याचा आणि याच्या बाजूलाही एक बुरुज आणि पलीकडच्या बाजूला जाणारा दरवाजा तुम्हाला नजरेस पडेल. समोर दिसतोय त्याच्या बाजूला असणारी ही तटबंदी आणि इथं गेल्यानंतर तुम्हाला पहारेकऱ्यांसाठीच्या छोटेखानी असलेल्या देवड्या, या दरवाजाची कमान बांधकाम आजही व्यवस्थित दिसतंय आणि पलीकडच्या बाजूला जो माता आहे तिथं जाण्यासाठी कदाचित तिथं खोल दरी असावी, त्याच्यावर भिंतीसारखी रचना केलेली आहे. तिथं जाण्यासाठी असणाऱ्या पायऱ्या, या पायऱ्या उतरून गेल्यानंतर भिंतीसारखा तट, खालच्या बाजूला एक बुरुजांची रचना, इथून दिसणारा सुळका आणि हा दरवाजा दिसतोय आणि इथून वरती जाण्यासाठी पलीकडच्या बाजूला आणखी पायऱ्यांची रचना ती आजही व्यवस्थित आहे. या किल्ल्याचं भौगोलिक स्थान किती महत्त्वाचं असेल हे या किल्ल्याच्या बांधकामावरून तुम्हाला लक्षात येईल. कारण अनेक राज्यसत्तांनी याच्यावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न का केला ते हे इथं आल्यानंतर लक्षात येतं. कारण याला कुठलीही सलगता नाहीये. वेगवेगळ्या टेकड्यामध्ये सुळका, याच्या भोवती तटबंदी आणि टाके खोदून येतं पाण्याची सोय आणि संरक्षण क्षमता वाढवण्यात आलेली आहे. हा जो किल्ल्याचा दुसरा भाग आहे, दुसरी टेकडी म्हणून त्याची तटबंदी तुम्हाला समोर दिसते. खाली जरी दुसरं दिसत असलं तरी जंगलाचा काही भाग नजरेस पडतो आणि इथं दिसणाऱ्या रचनेवर तुम्हाला लक्षात येईल हेही सलग नाहीये, सपाट नाहीये, तरीही याला सभोवताली तटबंदी बांधून संरक्षण क्षमता वाढवण्यात आलेली आहे. सर्वत्र दिसणाऱ्या जंग्या तुम्हाला पाहायला मिळतील. जरी तटबंदी ढासळत असली तरी बऱ्याच ठिकाणी याची रचना तुम्हाला पाहायला मिळते. समोर दिसतात अशा प्रकारचे. त्यानंतर याच्या पलीकडेही आणखी एक भाग आहे गडाचा. एक छोटीशी टेकडी तुम्हाला नजरेस पडते आणि तिथं जाण्यासाठीही इथे एक भव्य आकाराचा दरवाजा आहे, त्याच्यावर असणारा हा बुरुज आणि तिथून समोर दिसणारा भाग, इथं असणाऱ्या भव्य तोफेच्या जंग्या इथं नजरेस पडतात. आणि समोरच्या बाजूला जो दिसतोय तो आहे गडाचा तिसरा भाग किंवा तिसरी टेकडी. मित्रांनो, खरंच याचं बांधकाम अद्भुत आहे. आम्ही त्या सुळक्यापासून या पलीकडच्या बुरुजावर आलो, तरीही याच्या पलीकडे आणखी एक बुरुज आहे. तिसऱ्या भागाकडे जाणारा आणखी एक भव्य दरवाजा तुम्हाला दिसतोय. खाली उतरत गेल्यानंतरच्या पायऱ्या, वरची कमान, हे गडावर आपण जे पाहिले आतापर्यंत पाहिले त्या दरवाजांमधला सर्वात भक्कम आजही व्यवस्थित असणारा दरवाजा म्हणजे हा तिसऱ्या भागाकडे जाणारा दरवाजा आहे. या दरवाजाच्या वरती काही शिल्पही आहेत, ती आपण परत येताना पाहू. परंतु ही निमुळती वाट आहे. दोन्ही बाजूला तटबंदी, जंग्या आणि निमुळती वाट तुम्हाला घेऊन जाते या तिसऱ्या भागामध्ये गडाच्या. हा भाग इतर भागापेक्षा उंचीने कमी आहे. इथं जे तट पडलेला आहे त्या ठिकाणी ग्रिल वगैरे बसवण्यात आलेले आहेत. आत्तापर्यंत अनेक किल्ले पाहिले, प्रत्येकाचं एक विशिष्ट स्थान आहे, प्रत्येकाची एक विशिष्ट रचना आहे आणि विशिष्ट हेतू डोक्यात ठेवून, शत्रूला डोक्यात ठेवून प्रत्येक किल्ल्याची रचना त्या त्या राज्यसत्तांनी केलेल्या. त्यानंतर आलेल्या राज्यसत्तांनी त्यांच्या काळात असणाऱ्या शत्रूनुसार त्याच्यात बदल केले. त्यातलं एक अद्भुत उदाहरण म्हणजे हा कर्नाळा किल्ला होय. आणि याच्यावर पाहायला मिळणारी गोष्ट खरंच इतरत्र कुठेही तुम्हाला शक्यतो पाहायला मिळणार नाही. आणि हा जो तिसरा भाग आहे या ठिकाणी काही बांधकामाचे जोतेही पाहायला मिळतात, समोर दिसत आहेत. इथं कदाचित छोटेखानी वाड्याचे अवशेष असावेत. या ठिकाणी संरक्षण करणाऱ्या लोकांसाठी, सैनिकांसाठी, मावळ्यांसाठी याची रचना करण्यात आली असावी अशी एक शक्यता वाटते. याचा तट थोडासा उंच वाटतो कारण हा भाग खोलगट आहे.
मित्रांनो, हा गड 3 टप्प्यात आहे. आपण जो पहिला दरवाजा बघितला त्याच्यासमोर असणारं कोठार किंवा त्याच्या बाजूला असणारे बांधकाम, त्यानंतर हा सुळका आहे. या सुळक्याच्या आजूबाजूला 10 ते 15 वेगवेगळी खोदीव अशी पाण्याची टाकी आहेत. त्यानंतर हा पाठीमागे जो दरवाजा दिसतोय तो भाग येतो, तो एक बुरुज, त्याच्या भोवती असणारी तटबंदी. त्यानंतर हा तिसरा भाग जिथं आम्ही आलो आहे आता, हा शेवटचा भाग या ठिकाणचा. इथे एक चौकी असावी असे त्याचे जोते दिसत आहेत. हा गडाचा तिसरा भाग बऱ्यापैकी गोलाकार रचनेचा असला तरी ओबडधोबडच आहे. यालाही सलगता किंवा सपाट भाग नाही आहे. तरीही या उंच कड्यावर सर्वत्र तटबंदीचे अवशेष तुम्हाला दिसत आहेत, जंग्या दिसत आहेत आणि त्याच्या नजरेस येणारा भाग. अशा प्रकारे या पूर्ण गडाची सफर करून आता आपण परत निघालो आहोत. जातानाही काही तुम्हाला गोष्टी दिसतील, ते म्हणजे जो दरवाजा आहे आपण त्याच्यावरची काही शिल्प पाहायला मिळतात. दोन्ही बाजूला असणारी तटबंदी, तटबंदीच्या बाजूने असणाऱ्या पायऱ्या, या सर्व गोष्टी, आणि हाच तो भक्कम दरवाजा तिसऱ्या भागात जाताना असणारा. आणि याच्यावरील जी शिल्प आहेत ती आपण पहिल्या दरवाजावर पाहिली होती तशाच प्रकारची आहेत. जवळ जाऊन पाहण्याचा प्रयत्न केला तर ती अगदी व्याघ्र शिल्प किंवा शरभ शिल्प असतात अशा प्रकारची रचना आहे. आणि ही शिल्प दोन्ही बाजूला आहेत. आपण जिथून प्रवेश केला त्या दरवाजावर आपल्याला एकाच बाजूला पाहायला मिळालं होतं, परंतु हा भक्कम दरवाजा अगदी इतर जे दरवाजे आहेत त्यांच्यापेक्षा भक्कम असणारा हा दरवाजा आहे. आणि मित्रांनो, शेवटी जैत्रजैत चित्रपटातील ठाकर लोकांचा देव असलेला लिंगोबा म्हणजे लिंगोबाचा डोंगूर तुम्हाला समोर दिसतोय, तो म्हणजे कर्नाळ्याचा सुळका. या चित्रपटातील काही चित्र आपण पाहू ज्याच्यामध्ये हा सुळका किंवा कर्नाळा अगदी व्यवस्थित दिसतोय. या चित्रपटाची मूळ कथाच जो लिंगोबाचा डोंगर आहे म्हणजे कर्नाळ्याचा सुळका आहे याच्यावर अवलंबून होती. त्यामुळं त्या चित्रपटामध्ये तुम्हाला या कर्नाळ्याचं पूर्ण दर्शन झालं असेल. आणि आता या कर्नाळ्याच्या इतिहासाबरोबर या अजरामर चित्रपटाची ही आठवण नक्की होईल. भूत किल्ला आहे, या किल्ल्याला जरूर भेट द्या. चला आता मी निघालोय, परत भेटू अशाच किल्ल्यांच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, नमस्कार. धन्यवाद मित्रांनो. ह्युमिड आहे, पाणी नक्की सेव करा. पाणी आणा येताना फार महत्त्वाचं आहे.